हालेलुया हालेलुया. या आईंची साक्ष आहे 13 दिवसापासून त्यांना पुष्कळ ताप यायचा, तसे त्यांच्या छातीमध्ये दुखायचं आणि कंबर दुखायची. त्या त्रासासाठी त्यांनी घरी प्रार्थना केली, त्याच्याने त्यांना फरक जाणवला नाही. तेव्हा या हॉस्पिटलमध्ये गेली. ती आई म्हणते की हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर त्यांना जास्त झालं. तेव्हा या आईने रविवारच्या दिवशी प्रार्थना करून घेतली, तरी पण त्याच्याने त्याला काही फरक झाला नाही. तेव्हा आई मंगळवारच्या दिवशी केंद्रामध्ये येऊन ब्रदराकडून प्रार्थना करून घेतली. त्या प्रार्थनेच्या द्वारे आईला प्रभूचा स्पर्श झाला. आता तेव्हापासून आई पूर्णपणे बरे, तिला काही त्रास होत नाही. म्हणून की प्रभू येशूला धन्यवाद देते. आपण जोरात टाळ्या प्रभू येशूला धन्यवाद देऊया. हालेलुया हालेलुया. याईची साक्ष, याईनं एक वर्षापासून याईच्या उजव्या डोळ्यावर त्यांना तुला भरायचा, त्याच्या डोळ्यातून पाणी यायचं. तसेच 15 दिवसापासून या आईना खूप लघवीचा त्रास व्हायचा. तसेच या आईना खूप तिच्या अंगामध्ये अशक्तपणा शिरलेली होती. या त्रासासाठी या आईने एका सेवा करणाऱ्या ब्रदरांच्या घरी जाऊन तिने प्रार्थना करून घेतली. त्या प्रार्थनेच्या द्वारे आई म्हणतात की त्यांना पूर्णपणे बरं वाटतं. आता 1 महिना झाला पूर्ण हे आई बरे, त्यांना काही त्रास होत नाही. हे आई प्रभू येशूचे आभार मानतात. आपण जोरात टाळ्या वाजवून प्रभू येशूला धन्यवाद देऊया. हालेलुया हालेलुया हालेलुया. या भावांची साक्ष आहे 12 दिवसापासून त्यांचे पुष्कळ दात दुखायचे. तसे ज्या बाजून त्यांचे दात दुखत होते त्या बाजून त्यांच्या मनेला गाठ आलेली होती. त्या त्रासासाठी या बहिणीने त्या भावाला हॉस्पिटलमध्ये नेलं. सोमट्यामध्ये नेल्यानंतर तिथे डॉक्टरने सांगितले की तुम्हाला वेदांती हॉस्पिटलमध्ये जावं लागेल. तेव्हा या बहीण तिथे न जाता घरी आली आणि घरी येऊन थोडून प्रार्थना करून घेतली. तेव्हा त्या या भावाला थोडा वेळ बरं वाटलं, पण पुन्हा ती गाठ दुखत होती आणि ती गाठ काय फिटत नव्हती. त्या त्रासासाठी त्यांनी रविवारच्या दिवशी केंद्रामध्ये येऊन एका सेवा करणाऱ्या ब्रदराकडून प्रार्थना करून घेतली. त्या प्रार्थनेच्या द्वारे या भावाला प्रभूचा स्पर्श झाला आणि आता 1 महिना झालेला आहे. त्याची पूर्णपणे गाठ तुटून आणि त्याची जखम सुद्धा पूर्णपणे सुकून गेलेली आहे. म्हणून भाऊ प्रभू येशूला धन्यवाद देतो. आपण जोरात प्रभू येशूला धन्यवाद देऊया.